मित्रांनो, जय हिंद. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. निफ्टीनं क्लोजिंग जवळपास 91-92 पॉइंटच्या आसपास दिलेला आहे अप साइडला प्लस मध्ये, आणि बँक निफ्टीनं 250 पॉइंटनं ग्रीन मध्ये अप साइडला क्लोजिंग दिलेला आहे. निफ्टी ही 21,450च्या आसपास क्लोजिंग होताना दिसली आणि बँक निफ्टी ही 47,700च्या वरती. अर्थातच मित्रांनो, बँक निफ्टी आणि निफ्टी मध्ये एक तेजी दिसून आली, पण एकंदरीत जर आपण इंडिया विक्स जर चेक केला तर त्यामध्ये सुद्धा हाय व्हॉलेटिलिटी वाढताना दिसून येत आहे आणि इंडिया विक्स सुद्धा जवळपास 15च्या आसपास जाताना दिसत आहे. याचाच अर्थ उद्या एक्सपायरी मध्ये मोठी हाय व्हॉलेटिलिटी बँक निफ्टी मध्ये आपल्याला दिसून येऊ शकते. त्यापूर्वी निफ्टीची सिच्युएशन काय असेल ते सुद्धा आपण बघूया. उद्यासाठी मार्केट जवळपास एक मोठा ब्रेकआउट देण्याची शक्यता किंवा गॅप अप ओपन होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. आणि अर्थातच मार्केटनं जर गॅप अप मारलं उद्या तर कुठून आपल्याला एक लेवल्स मिळू शकतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापूर्वी एक विनंती की माझे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज असतात. मित्रांनो, उद्या जर मार्केटनं गॅप अप ओपनिंग मारलं तर मार्केट जवळपास या रेंजमध्ये कुठेही ओपन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच मार्केट इथं गॅप अप ओपनिंग देण्याची शक्यता आहे आणि ती लेवल आहे जवळपास जर आपण बघितलं तर 21,500, 21,520 ते 21,525 म्हणजे जवळपास अप साइडला 100 पॉइंटनी सुद्धा गॅप अप ओपनिंग होऊ शकतं, कमीत कमी या रेंज मध्ये सुद्धा. म्हणजेच आपल्याला एकंदरीत हा टप्पा जो आहे तो मार्केट परत एकदा भरून काढताना दिसून येऊ शकतं. आणि एकंदरीत जर बघितलं तर 21,500 ही रेंज, आता ही रेंज आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे जर बघितलं तर या लेवलला बघू शकता तुम्ही. आपल्याला एक नवीन रेसिस्टन्स या रेंज मध्ये इथे मिळणार आहे आणि तो रेसिस्टन्स 21,600 कडे असणार आहे. अर्थातच मार्केटमध्ये उद्या जर तेजी राहिली, ग्लोबल मार्केटमध्ये जर तेजी दिसून आली तर मार्केट काय करू शकतं, 21,600 कडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. पण मार्केट जर 21,550 पर्यंत ओपनिंग झालं आणि मार्केट 21,555च्या वरती जर मार्केटला सस्टेन राहता आलं नाही तर मार्केट परत एकदा युटर्न मारू शकतं आणि त्याची जी रेंज आहे ती परत एकदा मार्केट हे 21,450 इकडे येताना आपल्याला दिसून येऊ शकतं. त्यामुळे मार्केटला इथं जर सस्टेन राहता आलं नाही, 21,555 क्रॉस करता आला नाही आणि केला तर वरती सस्टेन राहता आलं नाही तर आपल्याला पीई साइडला स्टडी करायचा आहे. मार्केट आपल्याला 21,450, 21,400, 21,350 इकडे येताना दिसून येऊ शकतं. पण बँक निफ्टीमध्ये जर उद्या बेरिश पॅटर्न जर राहिला, म्हणजेच वातावरण जर बेरिश राहिलं तर एकंदरीत काय होऊ शकतं ते सुद्धा बघूया. तत्पूर्वी जर निफ्टीसाठी आपण बघत असाल तर मित्रांनो, गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला स्कोप जो मिळेल तो 21,544 नंतरच आणि 21,600 हे आपलं टार्गेट असेल. पण गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटनं जर युटर्न मारला तर आपल्याला पीई साइडला स्टडी करायचा आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर बँक निफ्टी काय म्हणत आहे तर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो वातावरण हे बऱ्यापैकी काय होतं, साइडवेज दिसून आलं. आता साइडवेज म्हणजे एखादी दुसरी कॅन्डल मित्रांनो या ट्रॅप कॅन्डल आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर मोमेंटम हा कसलाही दिसून आलेला नाही. मार्केटमध्ये तेजी आहे ही दिसून आले, मार्केटनं थोडंसं अपसाइडला एक बॅक बाउन्स रिकव्हरी दिली. पण मार्केट जर उद्या गॅप अप ओपनिंग झालं आणि 48,000वरनं जर रिव्हर्स फिरलं गॅप अप ओपनिंग नंतर तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, किंवा पहिला 48,000ला मार्केटला टच करू द्यायचं आहे. 48,000ला जर मार्केटनं टच केला नाही, 47,900 इथून किंवा इथून या दोन आपल्यासाठी लेवल्स आहेत. मार्केटने इथून किंवा इथून जरी युटर्न मारला तरी आपल्याला पीई साइडला स्टडी करायचा आहे. आणि जर अप साइडला निघाला आणि मार्केट जर 48,000च्या वरती सस्टेन राहिलं तर आपल्याला काय करायचं आहे, 48,144 हे पहिलं टार्गेट मिळू शकतं. कुठून तर 48,060 ही लेवल जर क्रॉस केली मार्केटनं तर आपल्याला सीई साइडला स्टडी करायचे आहे. 48,060 नंतर 48,144 हे टार्गेट आपल्याला मिळेल सीई साइडला. आणि मार्केट जर गॅप अप ओपन होऊन रिव्हर्स मारलं
तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 48,000 किंवा 47,900 इथून जर युटर्न मारलं तर आपल्याला पीई साईडला स्टडी करायचं आहे. मार्केट हे परत 47,800 इथून जर रिव्हर्सल मारलं या रेंज मधून तर आपल्याला काय करू शकतो, 47,900 वरनं जर रिव्हर्सल मारलं तर पहिलं टार्गेट 47,800 आणि दुसरं टार्गेट 47,700 हे आपल्याला देऊ शकतं. त्यानुसार आपल्याला स्टडी करायची आहे. पण मार्केटनं जर गॅप डाऊन ओपनिंग केलं याच घरामध्ये कुठेही जर मित्रांनो मार्केट 47,600 इथून गॅप डाऊन ओपन झालं किंवा या रेंजमध्ये तर आपल्याला पीई साईडला वेट अँड वॉचची भूमिका ठेवायची आहे. मार्केट जर या घरामध्ये कुठेही गॅप डाऊन ओपनिंग झालं तर 47,200 शिवाय आपल्याला फुल्ली ॲग्रेसिव्ह पीई साईडला स्टडी करायला जायचं नाही. मार्केटमध्ये पूर्णपणे हाय व्हॉलेटिलिटी होताना दिसून येणार आहे आणि बऱ्याच वेळा फक्त ट्रॅप होताना सुद्धा दिसून येऊ शकतं. त्यामुळे पीई साईडला जर ॲग्रेसिव्ह डाऊन साईडचा जर विचार करायचा असेल, मोठी पडझड जर बँक निफ्टीमध्ये कुठून बघायची असेल तर मित्रांनो 47,200 हा सपोर्ट तोडू देणं गरजेचं आहे. हा सपोर्ट जसा तुटला मार्केटमध्ये मोठा एक फॉल डाऊन साईडला अप साईडला 2-250 पॉईंटचा याच्या खालीही येताना दिसून येऊ शकतो. कमीत कमी 47,000 किंवा 46,950 पर्यंत बँक निफ्टी आपल्याला डाऊन साईडला जाताना दिसून येऊ शकते, पण त्या लेवलच्या खाली. पण एकंदरीत जर बघितलं तर मित्रांनो आता ऑलरेडी जर काय केलं असेल मार्केटनं तर 47,200 हा कालच्या सेशनसाठी आपल्याला महत्वपूर्ण सपोर्ट होता आणि मार्केटनं अपसाईडला जवळपास एक 2-250 पॉईंटची मजल मारलेली असताना तर आपल्याला लेवलवरती लक्ष ठेवायचं आहे. 47,400 हा एक सपोर्ट असेल आणि आपण इथं जसं स्टडी करणार आहोत 47,400च्या लेवलवरती सुद्धा एक लक्ष ठेवायचं आहे. 47,500 इथून जर मार्केटला अपसाईडला रिकव्हरी करता आलं नाही तर 47,500 47,400 याच्यामध्ये मार्केट थोडंसं फिरण्याचं काम करेल, ट्रॅप करण्याचं काम करेल. 47,400 हा सपोर्ट जसा तोडला मार्केट आपल्याला 47,300 47,200 ला जाताना दिसून येऊ शकतो. एकंदरीत 47,500 हा मेजर सपोर्ट आहे. तो तुटला तर आपल्याला 47,400चं टार्गेट मिळणार आहे. 47,400 नंतर 47,300 47,200 हे आपल्याला पीई साईडला टार्गेट ठेवायचे आहेत स्टडी करताना. आणि एकंदरीत जर बघितलं मार्केट आहे या सिच्युएशन मध्ये जर ओपन झालं किंवा 100 पॉइंटच फक्त गॅप अप ओपनिंग दिलं तर मार्केटमध्ये पहिली कॅन्डल जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रेड दिसत असेल तर दुसरी किंवा तिसरी कॅन्डल आपल्याला ग्रीन बनताना दिसून येऊ शकते आणि ती मित्रांनो तुम्हाला इथं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅप करण्याचं काम करू शकते. कारण बरेच पहिल्या रेड कॅन्डलला किंवा दुसरीला बघून पीई साईडला जर जाण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचा एसएल हा कमीत कमी 22 पॉईंटचा असावा आणि तो कडक असावा, अदरवाईज जोरात ट्रॅप होऊ शकता. आणि जर मार्केट जर तुम्हाला सपोर्ट लेवलला कुठेही मिळत असेल, प्रत्येक 100 पॉईंट वरती सपोर्ट आहे तर त्या लेवलला तुम्हाला सी साईडला पहिल्या 15 मिनिटांमध्ये स्टडी करायचा आहे. खास करून दुसऱ्या किंवा तिसऱ्या कॅन्डलला जी मोठी ग्रीन बनण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे हाय व्हॉलेटिलिटी तरी भरपूर जोरात असणार आहे उद्याच्या सेशन मध्ये आणि मार्केट ही जोरदार धमाका करण्याच्या तयारीत असणार आहे. आणि खास करून मार्केटमध्ये जी संधी मिळणार आहे ती दोन्ही बाजूला उद्याच्या एक्सपायरीला मिळणार आहे. आणि एकंदरीत आपल्यासाठी एकच गोष्ट गुड होऊ शकते, चांगली होऊ शकते, ती म्हणजे मार्केट हे फ्लायटेड ओपन होणं. आणि फ्लायटेड ओपन झाल्यानंतर मार्केट पहिली किंवा दुसरी जर रेड करत असेल कॅन्डल क्रिएट तर तिसरी कॅन्डल ग्रीन असेल. आणि जर मार्केटनं जर मित्रांनो गॅप अप ओपनिंग दिलं तर पहिली आणि दुसरी जर मार्केटनं ग्रीन कॅन्डल क्रिएट केली असेल तर तिसरी कॅन्डल हे मार्केट रेड क्रिएट करण्याचा प्रयत्न जोरदार करू शकतं. त्यामुळे या दोन्ही स्टडी आपल्याला ठेवायच्या आहेत लक्षात. आणि एकंदरीत जर बघितलं तर मार्केटमध्ये 48,000 हे की लेवल आहे, ही सस्टेन ठेवतं का नाही हे बघायचं आहे बँक निफ्टी. आणि याच्यावरती जर निघालं 48,000च्या वरती तर प्रत्येक 50 पॉईंट वरती तुम्ही स्टडी करायला घेऊ शकता. 50 पॉईंट वरती स्टडी करताना 22 पॉईंटचा एसएल ठेवायचा आहे. आणि एसएल ठेवताना मित्रांनो तुमचं टार्गेट हे 35, 40, 50 पॉईंटचं जरी असेल तर एकतर ट्रेल एसएल करायचा आहे किंवा 22 पॉईंटचा एसएल 22 पॉईंटचं टार्गेट स्टडी करताना ठेवायचा आहे.
अप साईडवरनं जर मार्केट युटर्न मारताना दिसत असेल तर मार्केटमध्ये जोरदार मित्रांनो डाऊन साईडला एक फॉल सुद्धा येताना दिसून येऊ शकेल 100-150-200 पॉईंटचा 250 पॉईंटचा. पण प्रत्येक सपोर्ट वरती आल्यानंतर पीई साईडला जाण्या अगोदर सीई साईडचा विचार करण्यासाठी तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता, कारण प्रत्येक सपोर्ट वरती मार्केट बॅक बाउन्स घेण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि जर मार्केटला 47,400 47,500 पहिल्यांदा 47,400 47,300 200 ह्या प्रत्येक 100 पॉईंट वरती एकच गोष्ट लक्षात ठेवा, पी साईडला जर निघाला तर एसएल ट्रेल करत डाऊन साईडला मार्केट जात असताना केलेलं कधीही चांगलं 47,400 आणि 47,200 या लेवलवरनं मार्केटमध्ये जोरदार फॉल येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. निमित्त आहे एक्सपायरीचं, पण उद्या एक्सपायरीच्या निमित्तानेच मार्केटमध्ये अप साईडला सुद्धा जोरदार तेजी येण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. खास करून मित्रांनो 48,000च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं आणि 48,144 या लेवल एक जवळपास महत्वपूर्ण लेवल आहेत, या लेवलच्या वरती जर मार्केट राहिलं तर आपल्याला टार्गेट मित्रांनो 48,355 ही बघायला मिळू शकतं आणि 48,000च्या वरती असताना 48,144 हेही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. मित्रांनो एकंदरीत आपले सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पज असतात. माहिती आवडत असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. हात जोडून विनंती की मार्केटमध्ये कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा आणि मग स्टडी करण्याचा प्रयत्न करा. कारण इंडिया विक्स जवळपास हाय व्हॉलिटिलिटी दिसत आहे आणि 15च्या घरामध्ये इंडिया विक्स चाललेला आहे, त्यामुळे मार्केटमध्येही उद्या हाय व्हॉलिटिलिटी जास्तच असणार आहे. आणि एकंदरीत इंडिया विक्स याचं महत्व काय असेल हे जर बघायचं असेल तर मित्रांनो तुम्ही आय बटनवरती क्लिक करा, तिथं तुम्हाला एक इंडिया विक्सचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे की इंडिया विक्स वर जाताना काय होतं आणि खाली येताना काय होतं, किंवा इंडिया विक्स साइडवेज असेल तर मार्केट ही साइडवेज राहतं आणि इंडिया विक्स अप त्यावेळेस काय होतं आणि इंडिया विक्स डाऊन त्यावेळेस काय होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आय बटन वरती मिळेल, नक्की बघा तो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.